खेडेकर आणि ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. रसिका हो, आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये आज खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीचं तुम्हाला दर्शन होणार आहे. कारण आज आपण आहोत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये म्हणजे पुण्यात. वेलकम टू पुणे. थोडी फॅशन, थोडा ट्रेंड, नवलाईचे येथे वेड, तरुणाईची रस्त्यावरती चालू असते रोज परेड. नाही उद्धट नाही कर्मठ नसे पुणेरी, बाणा लोचट शंका नसावी मनात म्हणून पुणेकराची सारी खटपट. प्रश्नच प्रत्येक, उत्तर येथे. आयटी पुणे, बीटी पुणे, विश्वात साऱ्या फेमस म्हणून पुणे तेथे काय उणे. आजचे आमचे हे जे पुण्याचे कलाकार आहेत ना, ते म्हणजे स्टेज तोडून टाकणार आहेत. सो त्यांना सुद्धा ऑल द बेस्ट आणि तुम्हाला सुद्धा ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच. चला पुण्याच्या या पहिला स्पर्धक येऊ दे. गणपती बाप्पा मोरया. माझं नाव ऋतुजा राजेंद्र जुन्नरकर. मी पुण्याचीच आहे. आता मी 17 वर्षाची आहे. आमच्या ऑफिसमध्ये अॅन्युअल फंक्शन होतं. त्यावेळेस प्रत्येकाच्या मुलांनी काही ना काही प्रोग्राम, डान्स, गाणं काहीतरी करायचं होतं. तेव्हा ऋतुजा वय वर्ष 5 वर्षाची होती. मग त्यावेळेस 10 दिवस डान्स बसून तिने डान्स केला आणि त्या डान्सला तिला फर्स्ट प्राइज मिळालं. मी पहिल्यांदा आयुष्यात डान्स केला होता आणि आईबाबांना तेव्हा असं वाटलं की ओके ही करू शकते डान्स. तेव्हापासून मी डान्स शिकायला सुरुवात केली. जी मराठीचा जो कार्यक्रम येतोय आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स, याच्यामध्ये तिचं सिलेक्शन व्हावं आणि तिला असा हा प्लॅटफॉर्म मिळावा असं म्हणून आई वडील म्हणून आम्ही दोघांनी तिची प्रार्थना केली होती. खूप जास्ती टेन्शन आलंय. लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. म्युझिक. कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है, खुशबू की आंधी है, महकी हुई सी अब सारी फिजाएं हैं, बहकी हुई सी अब सारी हवाएं हैं, खोई हुई सी अब सारी दिशाएं हैं, बदली हुई सी अब सारी अदाएं हैं, जागी उमंगे है, धड़क रहा है दिल, सांसों में तूफान है, होठों पे नगमे है, आंखों में सपने हैं, सपनों में बीते हुए सारे वो लम्हे हैं. जब कोई आया था नजरों पे छाया था, दिल में समाया था, कैसे मैं बताऊं तुम्हें कैसा उसे पाया था. प्यार से चेहरे पे बिखरी जो जुल्फे, तो ऐसा लगता था जैसे कोहरे के पीछे एक ओस में धुला हुआ फूल खिला है, जैसे बादल में एक चांद छुपा है और झांक रहा है, जैसे रात के पर्दे में एक सवेरा है, रोशन रोशन आंखों में सपनों का सागर, जिसने प्रेम सितारों की चादर जैसे झलक रही है, लहरों लहरों बात करे तो जैसे मोती बरसे, जैसे कहीं चांदी की पायल गूंजे, जैसे कहीं शीशे के जाम गिरे और छन से टूटे, जैसे कोई छिप के सितार बजाए, जैसे कोई चांदनी रात में गाए, जैसे कोई हॉल के पास बुलाए. कैसी मीठी बातें थी वो, कैसी मुलाकातें थी वो, जब मैंने जाना था नजरों से कैसे. रुजुता, हो खूप वर्ष शिकतेस का भरतनाट्यम तू? हो. किती वर्ष? गेली 8 वर्ष स्वातीताई दैठणकर यांच्याकडे मी भरतनाट्यम शिकते. अरे वा. सॉरी. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. तू DID केलंयस का कधी? हो, मी सीझन 1 मध्ये सिलेक्ट झाले होते. पण बिकॉज ऑफ अंडर एज तेव्हा मी पुढे कंटिन्यू नाही करू शकले. हो.
खूप छान. थँक्यू. पण आता करू शकतेस तू कंटिन्यू. या थँक्यू. आल्या क्लासिकल की बात ही कुछ अलग है. फुल ऑन क्या बात है. संस्कृती आहे ना आपला. बस बस फारच छान. अनबीटेबल. मला मानाचा पत्का मिळालेला आहे आणि मी खूप 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 खुश आहे. पुण्याच्या पुढच्या स्पर्धकाला बोलूया. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी गाथा. आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स जे आपलं रंगमंच आहे त्या रंगमंचाच्या दृष्टीने आपली तयारी खूप कमी पडते असं मला वाटतं. मी सुद्धा तुला असं म्हणेन की पुढच्या सीझनला तू ट्राय कर. ओके मॅडम, आय विल ट्राय माय बेस्ट. कुठली स्टाईल शिकलीस तू? मी भरतनाट्यम शिकले. हो. भरतनाट्यम का नाही केलंस? भरतनाट्यम मध्ये मी वेगळी स्टाईल आधी कधी अटेम्प्ट केली नव्हती, तर मी म्हणलं काहीतरी वेगळं करून पाहावं. एक्झॅक्टली हेच मला सांगायचंय तुला की जे शिकलोय ना आपण ते आधी करावं. मी फक्त एकच बोलणार प्यार से. हो रे पिया सेकंड सीझन में आ. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे. कंटेम्पररी आहे ना. कसा जीन्स तुला अडकेल तर कसा तुला स्प्लिट होणार, कसा स्ट्रेच होणार, तिकडे गेला रे. आणि आणखीन ट्रेनिंग तुला गरज आहे तर नेक्स्ट सीझन साठी तयारी करून ये. मला तू दिसतंय की तुला खूप डान्स करण्याची इच्छा आहे आणि तुला खूप पुढे डान्स करायचा आहे, शिकवायचा आहे. पण त्याच्यासाठी तुला अजून खूप शिकावं लागेल. माझं तरी मत आहे की तू पुढच्या सीझनला यावंस. शकीराला फॉलो करते का? शकीराची फॅन आहे. सुरुवातीला चांगलं होतं, आम्हाला वाटलं की आता काहीतरी होणार, पण नंतर असं वाटलं की शकीराला काहीतरी झालं, शकीराच्या अंगात काहीतरी आलं, तर मला नाही आवडलं. डान्स शिकतोय? हो, प्रिन्स सरांकडे. हेअरस्टाईल प्रिन्स सारखा ठेवतोय तर डान्स पण तसा कर. हो हो नक्की. ठीक आहे, चला. ऑल द बेस्ट. मानाचा पटका मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये एवढी चुरस वाढली आहे की एरवी निवांत असणारे पुणेकर आज थोडेसे टेन्शन मध्येच दिसत आहेत. चला पुढचा स्पर्धक येऊ दे. असं वाटतंय फर्स्ट टाइम एवढ्या मोठ्या स्टेजवर जाण्याची संधी मिळाली आहे आणि माझा 100% परफॉर्मन्स देणार. पुढे काय होईल ते आता बघूया, नशिबाचं असेल तर मिळेल. तयारी आहे एकदम खूप. सुरुवात करायची. ओके ठीक आहे. ट्रॅक प्लीज. आशिकाना है तेरी
सायली, अशी कशी नाचतेस गपोरी? डायरेक्ट चक्क डोळा मारतेस मला तिकडे उभी राहून तू. तुझं गाव कुठचं? रत्नागिरी. व्हेरी गुड. रत्नागिरी म्हणजे मी रत्नागिरीच्याच शेजारी, बाजूला देवरुख माझं गाव आहे. 2000 किलोमीटर. शेजारी शेजारी. मी पण जस्ट बाजूलाच आहे. थोडा पुढे गेलं की मुंबई. अच्छा, ठीक आहे. मुंबईच्या गावी. ठीक आहे. काय वाटतं, गावाला म्हणून मी हो म्हणावं की नाही म्हणावं? तसं नाही, तुम्हाला जर डान्स आवडला असेल तर हो म्हणा. अच्छा, एक काम करा मास्टर स्वरूप, मला जरा तुम्हाला बोलायच्या आधी डिस्टर्ब करावं लागतं, पण शेवटी काय आहे की कुठेतरी माझं गाव मला जरा हर्ट करतंय, त्यामुळे माझ्याकडनं तरी तिच्यासाठी हो आहे. आपलं काय म्हणणं आहे जरा प्लीज सांगाल का? तू तुझ्या नाचापेक्षा मला तू आवडलीस खूपच. म्हणजे तुझा नाच बघून असं नाही वाटत की तू इतकी इनोसेंट असशील. खरंच सांगते. किती वर्षाची आहेस तू? 15. मी खरं सांगू, मला तुझा नाच बघून अत्यंत वाईट वाटतंय. डोळा मारणं हे मला ऍक्सेप्टच होऊ शकत नाही. छान नाच, खूप छान शिक, चांगल्या गुरुकडे शिक. खूप गोड आहेस तू, आणि तुला कदाचित आता माझा राग येत असेल, पण तू 10 वर्षांनी तुला असं वाटेल सोनिया ताई बरोबर सांगत होती. हा, तर मी नाही तुला मार्क देणार. माझ्यासाठी तू इन नाहीयेस. बघ, रागवू नकोस. खांदे उडवलेस म्हणजे रागवलीस. नाही. तिच्यामध्ये एक पर्सनॅलिटी आहे, खूप स्वीट आहे आणि रत्नागिरीची आहे. हा, तर एकदा डोळा मार ना, एकदा. कसं गेलं ते? अच्छा, कोणासाठी होता ते? तिघांसाठी. तिघांसाठी. तुझा परफॉर्मन्स टेक्निकली ऍट पार नव्हतं. हा, एकदम परफेक्ट नव्हतं सयाली, नव्हतं. ते फॅक्ट आहे. तुला खूप शिकायचं आहे. आणि ते लावणी स्टार्ट करून बॉलिवूड करून स्लो मोशन तुझे काय केलं, तेच स्लो मोशन मध्ये तू ये आणि हे मानाचा पटका घेऊन जा. बघितलं का आपल्या पुण्याच्या संस्कृतीमध्ये आमची रत्नागिरीची कैरी कशी होती, एकदम कडक. जगातल्या कुठल्याही गोष्टीवर स्वतःचं मत देत नाहीत ते पुणेकर कसले. चला पाहूयात वॉर्मअप वर पुणेकरांचं काय मत आहे. वॉर्मअप साठी तर जम्पच करतात, अजून दुसरं काय करतात ते माहिती नाही. वॉर्मअप मध्ये एक हेवी ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट आहे. वॉर्मअप तर बॉलिवूड साठी खूप महत्वाचं आहे. याच्याने तर हात मोकळे होतात. मी तुम्हाला एक फेस बनवायचा टाईप सांगतोय. तो जर टाईप तुम्ही केला, तो जर टाईप तुम्ही कोणासमोर केला, तर तो माणूस तुमच्या समोर अट्रॅक्ट होणारच. प्लीज बघा. वॉर्मअप वगैरे करून डान्स वगैरे येतो असं काही नाही. डान्स जर अंगात असेल तरच येतो. बेस्ट वॉर्मअप म्हणजे काय असतं? बेस्ट वॉर्मअप म्हणजे जॉग, बट पुढे नाही मागे. कानाला वॉर्मअप करण्यासाठी, वॉर्मअप साठी बाकी काही करत नाही. फक्त सकाळी उठतो, चेहरा वगैरे धुवायचा, स्टाईल मध्ये भांग वगैरे पाडायचा, गॉगल घालायचा, बस. अजून वॉर्मअप साठी आपल्याला काय पाहिजे? वॉर्मअप साठी मी ब्रीदिंग करते. अरे वॉर्मअप बी मग कशाला पाहिजे? सरळ नाचून संपवा. चला पुढचा स्पर्धक पाठवा प्लीज.
हाय, माझं नाव निखिल मोहन बाबर आहे. मी आत्ता 19 वर्षाचा आहे आणि मी ज्यावेळेस 5 ते 6 वर्षाचा असल्यापासून मला स्ट्रीट डान्सची खूप सवय आहे. आत्तापर्यंत कोणाकडे मी शिकलेलो नाहीये. मीच असं धडपडून पडून इकडे तिकडे बघून डान्स शिकलेलो. मी मिडल क्लास फॅमिलीकडून बिलॉंग करतो. माझी मॉम हॉस्पिटलमध्ये नर्स आहे आणि डॅड माझी रिक्षा चालवतात. त्यांचं स्वप्न आहे की तू बन, काहीतरी स्वतः बन. मला मोठा होताना बघायचं त्यांना, कॉज मी एकटाच आहे माझ्या घरामध्ये मुलगा, माझे रिलेटिव्स कोणी नाही आहे आणि मला करायचं आता हे. मी हवं ते करेल मानाच्या पटकासाठी आज. मला कोणी अडवू शकत नाही. मी घेणार ते, काही येऊ दे, मी घेणार. रेडी? We gonna shut them down. Y'all thought we killed them with the last one? Remix. DB, DS Brothers, Flow Rider, Homeboy, Pitbull, Flip a Lot, DJ Loud. Shake, shake, now drop. What your mama said. Move, shake, shake, now drop. What your daddy said. Move, shake, shake, now drop. What your sister said. Move, Flow Rider, DJ Loud, Homeboy. Just know that you will never find me. And another that be a little cocky. You ain't never gonna stop me. Every time I come, a nigga gotta set it, then I gotta go, and then I gotta get it, then I gotta blow, and then I gotta shut it. Any little thing a nigga think that he be doing, cause it doesn't matter, cause I'm gonna dead it. Then I'm gonna murder everything and anything about it. With my bada bing, I gotta do a lot of things to make it clear to a couple niggas that I always win, and then I gotta get it again and again and again. कसला गोड हसतोयस रे तू? निखिल बाबर. या. बाबर आहे का बब्बर आहे तू? बाबर. बाबर. बब्बर शेर नाही ना? तुमच्यासाठी बब्बर शेर. आमच्यासाठी बब्बर शेर. चला बब्बर शेर. तू प्रोफेशनल डान्सिंग करतो का कुठे? मी एकटाच आहे आतापर्यंत. एकटाच आहे? ते 13 वर्ष झालं मी स्वतःच करतो, शिकतो. कुठे? घरीच. मडून तोडून पडून बघून बघून. मला वाटतं हा खोटं सांगतो. हा प्रोफेशनली कुठेतरी करतोय. नाही, आय स्वेअर. तर तू स्वेअर घेतो म्हणून मला ह्याचं कॅरेक्टर, पर्सनॅलिटी खूप आवडलं. माझ्यासाठी हा हो आहे. माझ्यासाठी पण हा हो आहे. खडे क्या उधर? आज मी माझ्या आई बाबांचं नाव पुढे आणलं थोडंसं तरी, कॉज मला माहित होतं की मी करणार आहे आणि केलंच. अरे वा, आता इथेच थांब, आम्ही आमचा विचार बदलण्याच्या आत. नाही, हॅलो, मला हा इथे नकोच आहे असं मी आता स्ट्रॉंगली सांगतोय. कारण की तुझ्या आता मम्मी डॅडींची इच्छा खूप आता तू पूर्ण केली असं वाटतंय. 1% पण नाहीये. आणि त्यामुळे तू मला मेघा ऑडिशन मध्ये अजिबात नको आहेस, पण मेघा ऑडिशनच्या टॉप 18 मध्ये तू हवायस. गणपती बाप्पा. हो या. एनर्जी तू तिथे स्टेजवर दाखवलीस आणि तिन्ही जजेसना इम्प्रेस केलंस. कसं वाटतंय? एवढं भारी वाटतंय ना की आता मी माझ्या आई बाबांना खूप, आता ते माझ्यासाठी काम करते, आता मी त्यांच्यासाठी काम करणार आहे. क्या बात आहे. आणि हा पहिला बेटा त्यांच्या चरणी ठेवणार आहे मी ठेवून. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट केलेत, मला हवं ते आणून दिलेलं आहे त्यांनी. मी त्यांना नाही सोडणार कधी एकटा. आता चला, आपल्याला आता पुण्यातला बब्बर शेर तर मिळाला. पुण्याची मस्तानी कुठे आहे? तुला मस्तानी म्हणायचं का शेरनी म्हणायचं? कोणी पण बोलवा ना. हाय, माझं नाव मधुरा महेश गोंधळेकर. मी पुण्याहून आली आहे. तर माझ्यासोबत माझी लहान बहीण पण आहे आणि ती सुद्धा अतिशय छान डान्स करते. मी पहिलीत असताना माझ्या मोठ्या बहिणीने भरतनाट्यमचा क्लास लावलेला. तिचं बघून मग मलाही खूप इच्छा झाली भरतनाट्यम आणि डान्स शिकायची. माझी बहीण एक्सप्रेशन्समध्ये खूप छान आहे आणि माझा डान्सिंग चांगला आहे. मला आमच्या दोघींमध्ये मी बेटर वाटते. मला असं वाटतं मानाचा फेटा आमच्या दोघींपैकी मी घेईल. मला असं वाटतं की मानाचा फेटा मला मिळेल
आणि मी त्याच्यापेक्षा जास्त छान डान्स करते. सो लेट्स सी. हो 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 कोण आहे सांग. मस्तानी. मस्त. मस्तानी रेडी एकदम. म्युझिक. परफॉर्मन्स खूप छान झालाय, पण ते कळत नाहीये काय होणार आहे ते. भरतनाट्यम शिकलीयस तू? हो. आणि कुठे पुण्यात? हो, राहतेस? पुण्यात विशारद कम्प्लीट झालंय. अच्छा. कोण कोण आहे घरी तुझ्या? आई बाबा आणि माझी लहान बहीण. अरे वा. ती काय करते? ती पण डान्स करते. अरे वा, ती पण नाच करते? हो. एक मिनिट, हे पुढचं नाव आहे तेच नाही ना? हो हो. तुझी बहीण आहे? हो. सिस्टर्स. मग तिला पण बोलव स्टेजवर, तिचा पण आधी नाच बघू. थोडं तुला पण धकधक राहू देत ना. कुठे आहे मृण्मयी? हा 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 हा. बहीण बहीण. आई ग, किती गोड आहे. लहान बहीण ना? हो, लहान बहीण. तू 1 मिनिट थांबतेस? इथे बाजूलाच थांब. आता काय करणार माहितीये, आम्ही दोघींचा बघू नाच आणि मग एकदम रिझल्ट सांगू. ट्रॅक प्लीज. मधुरा, ये तू पण ये आतमध्ये. कोणी केलंय कोरिओग्राफ? हिनीच केलंय. माझा का? नाही, दोघांचं कोणी केलंय कोरिओग्राफ? प्रत्येकाने आपापलं. आणि शिकताय का गुरुकडे? आणि काय डिसिजन असणार आहे? कशा बाबतीत? कोण कुर्बानी देणारे सांगा आधी. कोणीच नाही, दोघींनाही यायचंय. दोघींनाही यायचंय. मास्टर स्वरूप, मास्टर देवेंद्र, काय करूया? असा कसा होणार? जर आम्ही सांगितलं की फक्त एकच पुढे जाणार, काय वाटतं तुम्हाला कोणी सॅक्रिफाईस करणार? नाही, कोणी नाही. काय सिस्टर्स आहे. अरे यार, दोघी तुम्ही सख्या बहिणी आहात ना? हो. पण कुठेतरी आता सॅक्रिफाईस करायचं असेल तर कोणीतरी मोठ्या बहिणीने पण पुढाकार घेतलेला चालेल, हो ना? काय म्हणते मृण्मयी? बघ, ती मागून खुणवते इकडनं, मलाच घ्या मलाच घ्या, दीदीला नको म्हणून, हो ना? अगदी तसं नाही, पण वेळ पण आली थोडंसं, तर.
थोडंसं म्हणजे मग दीदीला सॅक्रिफाईस. आई गो. काय हाय काय कमाल आहे. दोघी गोंधळेकर बहिणीने गोंधळ करून टाकला आपलं. काय आलंय की तिने जरासं मागून खुणवलंय ना, त्यामुळे मला असं वाटतं की मोठ्या बहिणीने थोडंसं मन मोठं करावं अशी आमची इच्छा आहे. मृण्मयी, मानाचा पटका घ्यायला आणि मुंबईला यायला तुला काही हरकत नाहीये. प्लीज पुढे ये. मृण्मयी, तुला निघून जायचंय पुढे मुंबईच्या प्रवासाला. आम्हाला थोडंसं मधुरा, घरी जाऊन आज रात्री नक्कीच भांडणं असेल तुमच्या दोघींची, एकमेकांच्या झिंज्या ओढून तू असा राग काढणार आहेस बहुतेक की तू म्हणाली असेल का की चुकून मी हिला घेऊन आले म्हणून. नाही नाही, असं नाहीये. म्हणजे तिच्या बाबतीत तर मी खूप आनंदित आहे, पण वाटत होतं मला माझं. मग मला वाटतं तू नको दुःख वगैरे काही व्यक्त करूस. ये ना मानाचा पटका घ्यायला. शेरनी मस्तानी. मला खूप आनंद आहे. मस्तानी पण आली, शेरनी पण आली. क्या बात आहे. पुण्याचा सफर माझ्यासाठी खूपच आनंदित आहे. म्हणतात सोने पे सुहागा, कारण एकाच घरात दोन मानाचे पटके तुमच्या दोन्ही कन्यांनी मिळवलेले आहेत. कसं वाटतंय आई तुम्हाला? खूप छान वाटतंय. मी सांगू नाही शकत. भाई रडतीये. मोठे होणे हेच आहे की इथं मुली बसच्या आत असो व बसच्या बाहेर कायम स्कार्फमध्ये. आम्हाला त्यांचे चेहरे दिसणार तरी कधी. इतक्या सुंदर आहेत, त्यामुळे मुलं इतकी तापत असतात की नाईलाजाने स्कार्फ बांधावंच लागतं मुलींना. पुण्यातल्या मुलींना इतकं ॲटिट्यूड आहे की त्यांना सांगावं लागतं की ताई तुम्ही इतक्या सुंदर नाही आहात. चांगल्या दिसणाऱ्या मुलींनी खरंच स्कार्फ घालायला नाही पाहिजे, कारण की आम्हाला त्यांचं तोंड दिसत नाही. एका बाजूने फॅशनच झाली यार, म्हणजे बाहेर निघताना तुम्ही स्कार्फ लावा आणि निघा. पुणे शहर जरा छोटं आहे आणि बॉयफ्रेंड बरोबर फिरताना भावाकडून पकडण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत. त्याच्यामुळे मग पुण्यातल्या मुली शक्यतो स्कार्फ घालून फिरतात. बराच ॲटिट्यूड आहे पुण्याच्या मुलींमध्ये. सांगायची गरज नाही तशी, माहीत असते. पुण्याच्या मुली रापचिक भाषेमध्ये बोलले गेले तर चॅप्टर ह्या खूप असतात. ऊन वगैरे फक्त नाटक आहे तसं म्हणायला गेलं तर. काय त्या स्वतःला खूप जास्त ओव्हर स्मार्ट समजतात आणि त्यातल्या त्यात त्या खूप सुंदर असतात असं त्यांना वाटतं. चला पुढील कंटेस्टंटला बोलूया. ये गो ये आली बघ. म्युझिक.
मास्टर स्वरूप, यहाँ बैठ बैठ के आप बहुत कुछ जमा कर रहे हो. हा उधर जा रहा था, मैंने पकड़ लिया. मी बसलो इथे थोडा वेळ. अरे, मी पकडला. एक तरी येऊ दे इकडे. अरे थँक्यू व्हेरी मच. मास्टर स्वरूप, काय म्हणणं आहे? मी दमलो आता. मला एकदा मास्टर सोन्याला विचारायचं आहे. मास्टर सोन्या प्लीज. मला आवडलीस तू. येस. माईक आणा प्लीज. माईक हा ओके. आपण एकतर मला तू आवडलीस कारण तुझे आणि माझे केस सारखे आहेत. त्यामुळे मस्त वाटतंय मला एकदम. खूप छान झाला तुझा परफॉर्मन्स. तुझं फार छान आहे. एकदम क्लीन आहे बॉडी लँग्वेज. थँक्यू. खूपच क्लीन. म्हणजे तुला अजून जर ट्रेनिंग दिलं ना तर यू विल बी सुपर्ब. थँक्यू मॅम. फार छान. मला फार कमी वेळेला हा बॅलन्स बॉडीचा कळतो डान्सरला, आणि जो तुला आहे उपजत आहे. थँक्यू मॅम. तू जरा पहिली पोज घे ना तुझी. फारच सुंदर होती ग पोज. तुला थांब थांब थांब. गणपती बाप्पा. पुढच्या कंटेस्टंटला बोलवा. माझं नाव दीपक नाईकनवरे. आम्ही पंढरपूरहून आलेलो आहे. मी 6 वर्षापासून लहानपासून डान्स शिकतो आणि हे विद्यार्थी जे आहेत माझे जवळजवळ आम्ही 7-8 वर्षापासून एकत्र आलो आहे. आम्ही सगळे आम्ही सर्व जी मुलं आहे की असं कोणी श्रीमंत नाही, कोणी काय नाही, सगळे गरीब घरात नाही. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे की आम्हाला आमच्या गल्लीतले सर्वजण म्हणत होते की तमाशावून कशाला नसता तुम्ही, तमाशावून कशाला नसता तुम्ही, शाळा काय तर शिका, डान्स म्हणजे तमाशा आहे, आपल्यासारखं काम नाही, आपल्या गोरगरिबांचं काम नाही हे नाचलं तुम्ही. आम्ही त्यांना म्हणलो शेवट मी नाही म्हणलं आम्ही एक ना एक दिवस काय ना करून दाखवणारच. आमच्या मनामध्ये एक जिद्द आहे की इथून मानाची टोपी घेऊन जाणारच. बघूया कोण येतं. झालं काय दम होता माझा आवाजात. चला रेडी. तुम्ही तिघही तयार आहात? एकदम सुरुवात करूया आपण. चला ठीक आहे. मस्त वाटतंय. माइंड ब्लोईंग. ट्रॅक प्लीज. जोशी जोशी हे जोशा. काय दार उघड. कोण? मी आहे चांदेकर. काय? अरे दार उघड. काय? अरे दार उघड. सूर्य जागला सकाळ झाली, सूर्य जागला सकाळ झाली, चिकलू उठला. ए अडवामू, ए अडवामू, ए अडवामू. Repeat, repeat, repeat. DJ Neil, DJ Neil, DJ Neil, DJ Neil. Repeat, repeat, repeat. DJ Neil, DJ Neil, DJ Neil. Shirpa, shirpa, hey! काटीन घोंगड हार ये हार बाबा ये अन ये हंगार
काठीनं घोंगड अव अव काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की अव कांदा भाकर खाऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की माईक आणा की माहित आहे का एक त्याला काय म्हणतात माहित आहे का थट्ट पिकअप धन्ना आवाज वेडा करून टाकलाय मी मास्टर सोन्या एक कन्फेस करतो मी मला असं वाटतंय माझं कोरिओग्राफीचा जे एक्सपिरियन्स आहे मी असा ऍक्ट आजपर्यंत बघितला नाही आय स्वेअर मला आता मी कन्फ्यूज झालोय की मी हा डान्स फॉर्म जे केलं ह्याला काय म्हणायचं काय त्याच्यामध्ये फोक होतं हिपहॉप होतं लिरिकल हिपहॉप होतं स्लो मोशन होतं सर्व काही होतं आय लव्ड द परफॉर्मन्स तुम्ही कुठले आहात कुठून आलात आम्ही मॅडम पंढरपूरचा आहे आणि ग्रामीण गाव आहे छोटंसं गाव आहे त्या छोट्याशा गावामधून आलो आम्ही आमच्याकडे डान्स वगैरे कोणी आम्हाला किंमत देत नाही डान्स हे कामाला जातो हे पेंटिंगचं काम करतो आणि मी कॉलेज करून कपड्याचं दुकान असतं ना त्या कपड्याच्या दुकानाला कामाला मॅडम आम्हाला लोक आमच्या तिकडचे वाईट समजते डान्स म्हणजे तमाशा वगैरे असं बोलतात पण त्यांना आम्ही आज दाखवून दिलं आणि जे मराठीवाल्यानं आज जिथं आम्हाला आणलं तर जे मराठीला कधीच विसरणार नाही कधीच विसरणार नाही आणि आम्हाला कोरिओग्राफ वगैरे कोण नाही आम्ही स्वतः सगळं मॅडम आज हिपहॉप केलं तर सगळं करतो आम्ही आमचं आणि तुम्हाला बघायचं असेल तरी तुम्ही बघू शकता खरं हा कलाकार हा खरं बोलतो खोटं कधी बोलत असतो आणि आपण ह्या सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे की आम्ही सुद्धा कमी नाही एवढं लक्षात दीपक साहेब माझ्याकडे शब्द नाही आहेत कारण की ज्या पद्धतीने आपण आता तुम्ही इथे काठीनं घोंगडं केलंय आणि जी आपली कांदा भाकर दाखवली अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगभर ती लोक बघतील म्हणजे त्याला शब्द नाहीये थँक्यू सर थँक्यू तुम्ही एका पंढरपूरच्या गावातले आहात सांगायचीच गरज नाही तुमच्या परफॉर्मन्समध्ये ती निरागसता आहे आणि पंढरपूर म्हणजे विठ्ठू माऊलीचं गाव
साक्षात विठू माऊलीचं दर्शन घडवलं तुम्ही. बोला पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आम्ही येऊ 3 जण. या मॅडम. यस. पंढरपुरातील या तिघांना त्यांच्या डान्सच्या भक्तीनं या मंचापर्यंत आणलं. हा मंच आहे भक्तीने वेडावलेल्या अशाच अनेक डान्सर्सचा. खूप 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 अभिनंदन. तुम्ही स्टेज तोडलत फोडलत आणि आमच्या जजेसना स्टँडिंग ओवेशन द्यायला लावलत. खरोखरच तुमचं मनापासून कौतुक. कसं वाटतंय? आम्हाला माहिती होतं की आम्ही तिघी सिलेक्शन होणार म्हणजे होणार आम्ही आणि मानाचा फेटा घेतलाच पण आम्ही इथूनही पण चांगले आम्ही कार्यक्रम दाखवून मुंबईला पण तोडके फाडके सब चला देंगे स्टेज पर आग लगा देंगे. आग लगा देंगे. क्या बात है. सूर्य पार माथ्यावर आला तरी स्पर्धकांमधला उत्साह तोच आहे. कारण सुरू आहे आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स पुणे ऑडिशन. चला आता पुढील कंटेस्टंटला हजर करा. खूपच वेगळं होतं. खूपच वेगळं होतं. आत्ता काढलं. फारच वेगळं होतं. फ्रेश फ्रॉम ओव्हन. या 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 नमस्कार नमस्कार पाहुणे नमस्कार. अरे आम्ही इकडे बसतोय आमच्या पाया पडायचं. अच्छा महाराष्ट्रासाठी. टाळ्या टाळ्या. व्हेरी गुड. महाराष्ट्राचा पाया पडला. सुपर. सुरू करूया आपण. ओके. तुला लिरिक्स पाठ आहे त्याचे? बीट्स पाठ बीट्स पाठ आहेत तुला? म्हणजे बीट्स थोडेसे हे करून. नाही नाही तुला शब्द ह्या गाण्याचे पाठ आहेत का? 5 6 7 8. आंड्रा नाग मुका नाग मुगा नाग मुगा नाग मुगा नाग मुगा नाग मुगा नाग आंड्रा नाग मुगा नाग मुगा नाग मुगा नाग मुगा नाग मुगा नाग. आगे सर तेलुगु थोड़ा थोड़ा आता है लेकिन इतना नहीं. मीन्स मैं क्या बोलता है मुझे पता नहीं है. मेरे को भी आता है तेलुगु. लेकिन मैं थोड़ा थोड़ा मीन्स हमारे जो टीचर है ना वो थोड़ा सा करके दिखाते. मीन्स वो सिखाए. थोड़ा करके दिखाओ ना. ఎన్న నారంతర కష్టం నా బాబు నాన్న ఇప్పుడు ఫిల్మాను చేస్తున్నావా హీరో ఏంట్రా లుక్స్ చాలా ఇష్టం నువ్వు నాను కాకూడదే లేదు ఏంట్రా చాలా కెమెరా ఇస్తున్నావా అలా లైట్ ఇస్తున్నావా నాడ చెప్పేనా तर माझ्यापेक्षा मस्त बोलतो. मिनिंग माहिती नाहीये. एवढा आयुष्यात मी पण एवढा तेलुगू मी तेलुगू आहे. मैंने कभी इतना नहीं बोला. तुमच्यासाठी मकरंद अनासपुरे सरांचा आवाज. रॉंग रंगमंचावर आला. नको 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 नको. मॅम प्लीज मॅम आज हाय कोणतरी घ्या. छान छान मस्त वाव. म्हणजे सगळ्या स्पर्धा एकत्रच एका स्टेजवर करायचं चाललंय का तुझं? धन्यवाद साहेब. ओके थँक्यू सर. थँक्यू सर. कृपा असावी. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. पुढचा स्पर्धक येऊ देत मंचावर.
ऋतिकला बघितलं ना, तसा करायचा नेक्स्ट टाइम. तर खूप ट्रेनिंग करा आणि ऋतिक सारखा करा. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट सीझन मध्ये. थँक्यू जय. पुढचा स्पर्धक येऊ दे. आता गिटार वाजवतो. गिटार गेला तर गिटार वाजवतो. देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, झलका आंखों से प्यार दिल में बजी गिटार, छा रहा कैसा ये नशा रे, मास्टर आ रहा जीने का मजा रे, अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे, दिल भी गया रे. के बरक पे है लिखा जाने बाबा तेरा नाम, चलते चलते रुक जाओ तो फिर होवे मोहब्बत की शाम. झूमू तेरी बाहों में झूमू, झूमू झूमू तेरे होठ पे झूमू, है चाहत की सुन पुकार दिल में बजी सितार, है चाहत की सुन पुकार दिल में बजी सितार. क्या बात आहे. हे पण अरे रे रे ये तो गया रे. तुम्हाला एक्सप्रेशन जमले नाही ना त्याच्यासारखे. नाही नाही, तो असा ऑटोग्राफ देत होता. पण तुम्हाला हावभाव नाहीच जमले. कमी पडलात, मी खूप कमी पडलात. ते आम्ही तिकडे बाहेर जाऊन त्याला क्लासेसचा शिकलात ना. नाही नाही क्लासेसचा ऍड्रेस आणि नंबर घेऊन आलो. पुढचा स्पर्धक येऊ दे प्लीज. हॅलो, मी सुमेध मुदगलकर. मी 16 वर्षाचा आहे. मी पुण्यातून आलेलो आहे. माझी स्पेशल स्टाईल पॉपिंग आहे. हाय, मी दिनीत रोहम. माझं वय 24 वर्ष आहे. मी गेल्या 10 वर्षापासून मी डान्सिंग करत आहे. माझी स्पेशालिटी हिपहॉप आहे. सुमेध माझा गेल्या 1 वर्षापासून स्टुडंट आहे. सुमेध आणि मी एकत्र कॉम्पिटिशनमध्ये आहे. जर जिंकायची जर गोष्ट आली, आय थिंक आय विन. चांगली फिलिंग आहे मनामध्ये की एक अतिशय टफ माणूस कोणतरी असा कम्पीट करायला आलाय. पण ऍक्च्युली जर 100च्या ऐवजी मी 110% दिले तर हरवण्यात मजा येईल. टॉप 2 दिनीत सुमेध. तोपर्यंत आम्ही एकेकाला एलिमिनेट करत जाऊ, पण कोणाला सांगायचं नाही. गपचूप गपचूप. मी थोडं नर्वस आहे, पण ॲट द सेम टाइम मी कॉन्फिडंट पण आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. रेडी? विनीत सर. म्युझिक प्लीज. Get out of your mind! Get out of your mind! Get out of your mind! Fuck that shit! Get out of your mind! वाद्यापट्टी कंठ पसरला ना ते मना, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आला आता उभारले, स्वर्धुंद झाला मनी खेळले, शहारलेल्या उभारलेल्या कसे जागला. Do well. काय नाव तुझं? दिनीत. DINIT दिनीत. दिनीत, स्ट्रेट सांगू तुला? यस. वीक पॉइंट्स? पॉपिंग वीक आहे ना? ते उलट स्ट्रॉंग आहे माझं. नाही,
दिस थिंग कर फक्त लेग हा ऍक्ट मध्ये तसं नाही केलं तू. हा बॉडी खूप थंड होते. हा वीक झाला ना आता. स्ट्रॉंग असेल पण आता वीक होता ना. जे मी पाहिलं ते सांगतो. हा पण खूप स्मूथ आहे तू. तुझा स्ट्रॉंग पॉइंट आहे. खूप लाईट आहे फीट वरती. मुवमेंट फ्लोर मुवमेंट माझा हो आहे तुझ्यासाठी. माझं पण होय. तो ऑलरेडी विन झालायस माहितीये का. मानाचा पटका ऑलरेडी तुला त्यांनी दिलाय. प्लीज नेक्स्ट राउंड बी बॉईंग स्ट्रॉंग. आता पुढच्या कंटेस्टंटला बोलवा प्लीज. मी माझ्या मते 100% देतोय. यातलं जजेसला किती इम्प्रेसिव्ह वाटतंय मी नाही सांगू शकत. तरी जजेसला नक्की आवडेल माझा डान्स. सुमेन माझा स्टुडंट आहे आणि मला माहिती तो पण जिंकणार. लेट्स होप फॉर द बेस्ट. म्युझिक. हॅलो सर. काय नाव बाळ तुझं. सुमेध मुदगलकर. सुमेध. हा सुमेध एक लहानपणामध्ये तुला कुठेतरी शॉक लागला होता का. हा काहीतरी सांग ना. खरं सांग ना. नाही असं काय नाही. असाच होता तू पूर्ण ऍक्ट मध्ये. कोणी शिकवलं. ऍक्च्युली पॉपिंग मी एका मित्राकडनं शिकलोय आमच्या क्रू मधून. बाकीचे ज्या नवीन स्टाईल्स आहेत ते दिनीत सरनी शिकवलेत. दिनीत सर. तू दिनीत सर आत्ता जो येऊन गेला. हो गुरु शिष्य. गुरु शिष्य असा ना. पण तू आता तिकडे लास्ट स्टेप काय होता तुझा. लास्ट स्टेप ऍक्च्युली इट्स वॉज लाईक टाक टाक टाक. पण कुठपर्यंत आला तू. दाखव ना एकदा. गोड असलाय तो. आणि म्युझिक संपला का तिकडे. संपला. अरे थोडा म्युझिक एक्सटेंड केला होता तर इकडपर्यंत येत होता. तर ये. पुढचा स्पर्धक येऊ दे.
सायली, परफॉर्मन्स करताना ना तुम्हाला काही फरक नाही कोण बघतात काय काय होत. Doesn't matter. अँड यू आर अ सुपर परफॉर्मर. Thanks a सुपर lot. परफॉर्मर. Thank you. पुढच्या सीझनला तू खूप छान तयारी करून ये आणि आम्हा तिघांनाही असं तू आल्या हा जो इथे महाराष्ट्राचा पटका ठेवलाय आम्ही नाचत येऊ आणि तिकडे तुला देऊ. ओके 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 नक्कीच. थँक्यू व्हेरी मच सायली. Thank you. व्हेरी गुड. I कीप इट want to अप. hug you both of you. प्लीज कम. मी निश्चय केलाय की मी घरी जाऊन डॅडला सांगणार आहे की मी डान्स करतेय. आय डोंट केअर की आता मला कोणी काय बोलेल, कारण की तिन्ही जजेसनी मला छान कॉम्प्लिमेंट्स दिल्यात. मी डान्स तर कधीच सोडणार नाहीये. मेहनत कर आणि ट्राय कर नेक्स्ट. तुझी क्रिएटिव्हिटी दाखवताना डान्स हा महत्वाचा आहे हे तू जरासा विसरलास. प्रेझेंटेशन ज्या पद्धतीने आपल्याला आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स सुपरस्टार बघायचा आहे त्या दृष्टीने आपण खूप कमी आहोत. काहीतरी कमी पडलं असं वाटते माझ्याकडून काहीतरी कमी पडलं. पहिल्यांदा चालतो डान्स करायला आयुष्यातून, पहिल्यांदा स्वतःचं स्वप्न साकार करायला आलतो. पहिल्यांदा पहिलं पाऊल अपयशीच असतं माहिती आहे मला, दुसरं पाऊल नक्कीच टाकेल. आज अनेक चांगले डान्सर्स आपल्या मंचावर त्यांचं वेगळेपण सिद्ध करू शकले नाहीत. आजचा दिवस जरी त्यांचा नव्हता तरी उद्याची पहाट त्यांच्यामध्ये एक नवी आशा घेऊन येईल. पुढच्या स्पर्धकाला बोलवूया. आयली, तू इकडे ये. घेऊन जा मानाचा पटका. चान्स देऊया का नको देऊया? मी देऊया. जो आपलं सर्वस्व पणाला लावीत जगासमोर आपलं वेगळेपण सिद्ध करतो तोच खरा असामान्य कलाकार असतो. पुण्यात आपल्याला असेच स्वतःचं वेगळेपण जपणारे काही असामान्य डान्सर्स मिळालेत. खूप 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 मस्त वाटतं. चला आता मला नागपूरचे संत्रे खायचे आहे. चला मग. हा चला तयारी करूया. Yes, yes. नागपूर हिअर वी कम. चला.